बातमी महत्वाची। नगरविकास खात्यानं भूखंड बिल्डरांच्या घशात घातले। गणेश नाईक असं म्हणतायत, गप्प राहण्यासाठी मंत्रिपद स्वीकारलेलं नाही असं देखील नाईकांनी म्हटलंय। नाईकांना स्मृतीभ्रंश झालाय, माझ्या नादी लागू नका असा इशारा श्रीकांत शिंदे देत आहेत। श्रीकांत शिंदेंचं गणेश नाईकांना थेट आव्हान आहे। एखाद्या शाळेकरता, रुग्णालयाकरता ते पण दिले गेले नाहीत। ते भूखंड बिल्डर लोकांच्या घशात त्यांच्या दलालांनी घातले। मला या गोष्टीची लाज वाटते की ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्या मंत्रिमंडळामधल्या नगरविकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचं कर्मदरिद्रीपणा केला। माझा जर राग जर शांत व्हायची तुमची इच्छा असेल तर त्या ठिकाणी सिडको कडून MIDC कडून नवी मुंबई महापालिकेला विकासाकरता जनतेच्या हिताकरता जे भूखंड देऊ घातल्यात ते लगेच देण्याची व्यवस्था करा। मला हे मंत्रिपद, परंतु ज्या गोष्टी करता गणेश नाईक त्या ठिकाणी आमदार झाला, मंत्री झाला, ते जर का त्या ठिकाणी जनतेकरता मी बोलू शकलो नाही आणि ते जर मिळवू शकलो नाही, ते मंत्री परत का चाटायचे का? यांच्या घरामध्ये 2 मुलं आणि हे स्वतः माजी झालेले आहेत। त्यांनी जे आहे शिंदे साहेबांना किंवा मला हे माझी करण्याची जी आहे भाषा करू नये म्हणून मी म्हणालो स्मृतीभ्रंश, डिमेन्शिया त्याला इंग्लिशमध्ये बोलतात। तर ह्या सगळ्या गोष्टीचा जो आहे हा विसर पडलेला आहे। जर जास्त खुमखुमी असेल तर येणाऱ्या लोकसभेमध्ये कल्याण लोकसभा किंवा ठाणे लोकसभा जिथे उभं राहायचंय तुम्हाला किंवा तुमच्या मुलाला, ओपन चॅलेंज, कळलं? तर जिथे उभं राहायचं तिकडे उभं राहा। डॉक्टर श्रीकांत शिंदे जो आहे तो तुमच्या समोर उभा राहील।